आपल्या महाराष्ट्रातील एक लेणी आपला सर सिद्धार्थ कसब्या तिथे व्यासपीठाला विनंती करतो. सर्वांना जय भीम. जय भीम. जय भीम. आज बुद्ध पौर्णिमा. या बुद्ध पौर्णिमेनिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी आला. सर्वात प्रथम भारतीय बौद्ध महासभा, त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नारायणगाव आणि बौद्ध लेणी संवर्धन समिती जुन्नर या तिन्ही संघटनांतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण ज्या लेणीमध्ये उभे आहोत ती लेणी म्हणजे काय तर ते आपण आज थोडक्यात समजून घेणार आहोत. त्या अगोदर आपल्या सर्वांना संघटित करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते गणेश वावळ, त्याचप्रमाणे प्रीतम करंदीकर, अशोक खरात, त्याचप्रमाणे अमोलजी गायकवाड, कडलक सर, या सर्वांचा सुद्धा आपण आभार मानूया. कारण की यापूर्वी अनेक जयंत्या आपण केल्या, अनेक बुद्ध पौर्णिमा आपण आपल्या विहारामध्ये आपापल्या पद्धतीने साजऱ्या केल्या. परंतु या लेण्यावरती एवढं मोठ्या प्रमाणामध्ये महाबुद्ध वंदनेचं आयोजन प्रथमच करण्यात आले. तर त्याबद्दल या सर्व आयोजकांचा सुद्धा आपण आभार मानतो. आपण जर पाहिलं तर आज 1956 नंतर बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिल्यानंतर बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि हा धम्म सांगण्याची वेळ कोणावर आली तर ती या भिक्खू संघावरती आलेली आहे. परंतु भिक्खू संघ व्यवस्थित तयार झाला नसल्यामुळं आपल्याला धम्म कळलेला नाही. त्याच्यामुळे आपल्याला आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज आपण प्रत्येक बौद्ध वस्तीमध्ये विहार बांधतो. त्या विहारासाठी आपण वर्गवणी गोळा करतो, त्याचप्रमाणे वेगवेगळे अनुदान मागत फिरतो. विहारामध्ये आपल्या बुद्धांची मूर्ती असते, बाबासाहेबांचा फोटो असतो. परंतु आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, विहारापेक्षाही या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये 2000 वर्षांपूर्वी, 2500 वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी फक्त बौद्धच नाही तर जे या भारतामध्ये राहून गेलेले आहेत, ते भारतातच नाही अगदी जगभरात या ठिकाणी लोक येऊन गेलेले आहेत, तर त्यांनी या लेण्यांची निर्मिती केली. या सह्याद्रीच्या कातळामध्ये या लेण्यांची निर्मिती झालेली आहे. आपण आज बोलतो की मी लेणी संवर्धनाचं काम करतोय, परंतु तुम्ही जर पाहिलं तर 2000 वर्ष झाले या लेणी संरक्षण या करत आलेल्या आहेत. फक्त आता त्याचं जतन आणि त्यावर झालेलं जे अतिक्रमण आहे ते होऊ नये यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि विहारापेक्षाही खूप महत्वाचे स्थान असलेली ही ठिकाणं आहेत, तर ही ठिकाणं आपण जतन करण्याचं काम केलं पाहिजे. आपण आज लेण्याद्री लेणीमध्ये आलेलो आहोत, बरोबर. लेण्याद्री लेणी म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घेऊया. आपण जुन्नर तालुक्यामध्ये राहतो. हा जुन्नर तालुका आहे. जुन्नर तालुका आपल्या सर्वांना माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ शिवनेरी किल्ला समोरच आपल्याला दिसतोय. शिवनेरी किल्ल्यावरती 84 लेण्या आहेत बुद्धिस्ट केव्स. त्यापैकी साखळदंडाच्या बाजूला असलेल्या लेणीमध्ये आपल्याला या ठिकाणी जसं चैत्यगृह दिसतंय. चैत्यगृह म्हणजे काय ते पण सांगेल, याला स्तूप बोलतात, ते थोडक्यात सांगतोय. तर त्या ठिकाणी जे स्तूप आहे, त्या ठिकाणी जो चैत्यगृह आहे, तर त्या ठिकाणी छताला अजंठासारखी पेंटिंग आहे, हे आपल्याला माहित नाही. आपला वारसा जतन करण्याचं काम आपण या माध्यमातून कसं करू तर ते आपल्याला समजेल. तर जतन करण्यासाठी त्या वारसाची माहिती आपल्याला सर्वात पहिल्यांदा माहिती पाहिजे. जर पाहिलं की आपण लेणीमध्ये येतो, लेणी बौद्धांची आमची लेणी एवढंच बोलतो, वंदना करतो आणि निघून जातो. परंतु लेणी म्हणजे काय तर हे कोणी सांगत नाही. आज जर तुम्ही पाहिलं तर अनेक भाविक लोक गणपती पाया पडण्यासाठी येतात, बरोबर. परंतु ज्यावेळेस या ठिकाणी बुद्धांचा फोटो पाहिला, या ठिकाणी काय चालू आहे त्यांच्यात दुःख चालू होती, काहीतरी बुद्धांचं आहे, काहीतरी बुद्धांचं आहे आणि ते या ठिकाणी आले सुद्धा नाही, निघून गेले पुढे. त्याला कारण म्हणजे काहीतरी बुद्धांचं नाही. या सगळ्या ज्या लेण्या आहेत त्या सगळ्या लेण्या त्या बुद्धांच्याच लेण्या आहेत. प्रश्न असा आहे, आपण त्यांना नावं ठेवून काही होणार नाही. बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिलाय, आपण स्वतःला बौद्ध समजतो. आपल्याला किती लोकांना माहिती लेणी म्हणजे काय तर अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके लोक आपल्याला भेटतील की ज्यांना लेणी म्हणजे काय ते माहिती आहे. त्याच्यामुळे आपण फक्त टीका करण्यात अर्थ नाही. 2000-2500 वर्षांपूर्वी बुद्ध होऊन गेलेले आहेत. या लेण्या करून 2000 वर्ष काळ लोटलेला आहे. आपल्याला फक्त 50-60-70 वर्ष झालेले धम्म घेऊन ते पारंपरिक पद्धतीने करत आलेले आहेत. त्यांचा जो मार्ग आहे तर तो जर पालन करताय, त्यांना जे माहिती आहे या ठिकाणी काय या ठिकाणी अष्टविनायकांपैकी गणपतीचं मंदिर हे त्यांना माहिती आहे. ते येत आहेत, ते पूजा करतायत, निघून जात आहेत. परंतु आपल्याला काय माहिती, आपल्याला काही माहिती नाही. आपल्याला माहिती करून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तर लेण्याद्री लेणीचं नाव
कपिचित बुद्ध लेणी. लेणीला कपिचित बुद्ध लेणी हे नाव का पडलं तर लेणी क्रमांक 26 मध्ये, इथे टोटल 30 लेणी आहेत. लेणी क्रमांक 26 मध्ये आपल्याला कपिचित भिक्खू संघ, भिक्खू संघ सर्वांना माहिती आहे, बुद्ध धर्म आणि संघ, तर भिक्खू या ठिकाणी राहायचे. तर कपिचित भिक्खू संघासाठी या लेणीचं दान देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे या लेणीला कपिचित बुद्ध लेणी. आपण आजपासून पुढे ज्या वेळेस आपण या लेणीचा उल्लेख करू तर कपिचित बुद्ध लेणी असा उल्लेख करायचा आहे. ते शिलालेख आपण पाहूयात. त्या अगोदर ज्या खोलीत आपण बसलेलो आहे याला बोलतात चैत्यग्रह. चैत्यग्रह हा मराठी शब्द आहे. याच्या दरवाजाच्या समोर वरती आपल्याला एक शिलालेख भेटतो. त्या शिलालेखामध्ये आपल्याला चेतीय घरो हा शब्द भेटतो पाली भाषेतील. चेतीय घराचं दान कोणी दिले ते शिलालेखात सांगेल. पहिल्यांदा हे काय तर हे समजून घ्या. हे आहेत बुद्ध. जे पूर्ण आकृती दिसते हे आहेत बुद्ध. आपल्याला माहित नाही बरोबर. बुद्ध काय आपला जुन्नर हा जो भाग आहे तो जुन्नर हा भाग थेरवादा बुद्धिझमचं मोठं सेंटर होतं. सर्वांना माहित असेल थेरवादा आणि महायाना हे प्रमुख पंथ आहेत बौद्ध धर्मामध्ये बरोबर. तर थेरवादा बुद्धिझम मध्ये बुद्धांची मूर्ती निर्माण झालेली नव्हती. बुद्धांना प्रतीकाच्या रूपामध्ये पूजलं जात होतं. त्यापैकी एक सर्वात महत्त्वाचं प्रतीक म्हणजे काय तर हे स्तूप आहे. त्याचप्रमाणे बुद्धांच्या पादुका आहेत. त्याचप्रमाणे पिंपळाचं झाड आहे. तर ही बुद्ध प्रतीक आहे आणि लेण्यामध्ये आपल्याला बुद्ध प्रतीकच सगळीकडे पाहायला मिळतात. याला बोलतात मेहंदी, मेहंदी या वेदिकापट्टी म्हणजे रेली, या अंड, त्यानंतर हरनिका असते, वरती एक छत्री असते जे आपल्याला कारला कोण केलं असेल तर लाकडामध्ये छत्री कोरलेली आपल्याला दिसते. लाकडाची काही ठिकाणी दगडाची पण असते जे आपल्याला मानमोडी डोंगरावरील आंबा मेघे समोर पाहायला मिळते. याच्यामध्ये काय असतं आता हा दगड हा बेसॉल्ट खडक आहे. बेसॉल्ट खडकामध्ये त्यांनी लेणी कोरलेली. तर लेणीचा वापर कोण करायचे तर लेणीचा वापर हे बौद्ध भिक्खू करायचे. कशासाठी करायचे तर ते वर्षावासासाठी करायचे. आपण प्रत्येक जण विहारामध्ये वर्षावासाचे कार्यक्रम घेत असतो. वर्षा म्हणजे पाऊस, वास म्हणजे रहाणे. पावसाळ्याच्या काळामध्ये नदी नाल्यांना पूर येत असत त्यावेळेस बौद्ध भिक्खूंना वेगवेगळ्या गावांमध्ये जाण्यासाठी संकट येत असत. तर त्यावेळेस त्यांनी 2500 वर्षापूर्वी बुद्धांकडे परवानगी मागितलेली की आम्हाला 4 महिन्याचा काळ एका ठिकाणी वास्तव्य करण्याची परवानगी द्यावी. त्यावेळेस बुद्धांनी नियम करून दिले. बुद्धांच्या काळामध्ये लेणी निर्माण झाली पण ती कशी झाली तर ती नैसर्गिक ज्या गुहा होत्या नैसर्गिक गुहामध्ये भिक्खूंनी वर्षावास केलेले. बुद्धांनी सुद्धा 45 वर्ष वर्षावास हे नैसर्गिक गुहामध्येच केलेले. काही विहारांमध्ये केलेलं आपल्याला चेतन विहार सर्वांना माहित आहे. 2500 वर्षानंतर 2000 वर्षापूर्वी जुन्नरच्या लेण्या बनवण्यात आलेल्या. तो बुद्धांचा काळ गेला. बुद्धांनी विनय पीठिकामध्ये लेणी कशी कोरली पाहिजे ते सांगितलेले आहे. लेणी ही न अति दूर न अति संतिके म्हणजे गावापासून लेणी जास्त दूर पण नाही पाहिजे आणि जास्त जवळ पण नाही पाहिजे. आता तुम्ही जर पाहिलं आपण ज्या आलेलो जुन्नर मधून आलेलो आहे. जुन्नरच्या या लेणी ज्या परिसरात येते त्या लेणीचं पायथ्याचं गाव आहे गोळेगाव. गोळेगाव हे सातवाहन नगरीचं खूप मोठं प्रसिद्ध गाव होतं. सातवाहनचे राजे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजवंश 2000 वर्षापूर्वी ज्यांनी या महाराष्ट्रावर राज्य केलं ते सातवाहन राजांची राजधानी जुन्नर होती. मेन प्रतिष्ठा राजधानी ही फायनान्शियल कॅपिटल आपण म्हणू जशी आपली मुंबई त्याप्रमाणे ही जुन्नर त्यांची राजधानी होती. तर त्यांनी या ठिकाणी वास्तव्य केलेले आहे, व्यापार केलेला आहे. त्यांनी काय केलेले त्यांनी लेणी कोरण्यासाठी दान दिले. आता लेणी कोरण्यासाठी दान दिलेलं हे समजलं. भिक्खू या ठिकाणी काय करायचे भिक्खू या ठिकाणी या खोलीमध्ये काय करायचे ही खोली चैत्यगृह म्हणजे वंदनेचं ठिकाण. म्हणजे बुद्धांना वंदन करायचं असेल तर कुठे करायचं या ठिकाणी. आता ही एक लेणी जर पाहिली तर तुम्हाला महाराष्ट्रातील सगळ्या लेण्या समजायला मदत होते. कारण की महाराष्ट्रातील लेणी किंवा जुन्नरची लेणी वेगळी काही नाही. काय काय असतं लेणीमध्ये चैत्यगृह असतो. त्याच्या बाजूला आपल्याला विहार असतात. विहारामध्ये भिक्खू या ठिकाणी ज्या खोलीमध्ये राहतात त्यांना विहार बोलतात. त्याचप्रमाणे बाजूला ज्या ठिकाणी गणपतीची मूर्ती आहे तर तो जो विहार आहे तो भारतातील सगळ्यात मोठा विहार आहे. ज्यात 20 मेडिटेशन सेल्स आहेत ज्याला शून्यागार बोलतात. ते शून्यागार म्हणजे आपण ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस पाहू त्या फ्रंटची जी 2 डोअर आहेत 2 दरवाजे आहेत ते त्याची मधली भिंत व्यवस्थित आपण त्या ठिकाणी पाहू. गणपतीची स्थापना करण्यात आलेली. परंतु तो झाला जुना काळ. ठीक आहे. आज आपल्याला माहित झालेलं आहे या ठिकाणी काय होतं काय करण्यात येते. आपण आता आजची बुद्ध पौर्णिमा झाली समजा
आपण या ठिकाणी निघून गेलो. प्रत्येक रविवारी पौर्णिमेला आपण या ठिकाणी येऊन या ठिकाणीच नाही आपल्या परिसरामध्ये प्रत्येक परिसरामध्ये 30 ते 40 किलोमीटरच्या अंतरावरती बुद्ध लेणी. जुन्नर असेल, मुंबई असेल, मुंबईमध्ये पण सगळ्यात जास्त लेण्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे अगदी कल्याणच्या जवळ सुद्धा तुम्हाला लोणार लेणी भेटते. त्याचप्रमाणे कर्जतच्या जवळ सुद्धा आपल्याला कोंढाणे लेणी भेटते. कारला सगळ्यांना माहिती आहे, भाजी सर्वांना माहिती, अजिंठा सर्वांना माहिती आहे. नालासोपाराचा आता यांनी उल्लेख केला तर नालासोपाराचा थोडक्यात सांगतो. भारतामध्ये बुद्ध धर्म 2500 वर्षापूर्वी होता. भारतातच नाही पूर्ण जम्मू काश्मीरमध्ये बुद्ध धर्म होता, जो सम्राट अशोकाने वाढवला. महाराष्ट्रामध्ये जो बुद्ध धर्म आला तो कसा आला तर तो नालासोपाराच्या मार्फत पूर्ण नालासोपारा. तर ते बुद्धांच्या काळामध्येच श्रावस्तीला गेले, बुद्ध ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी गेले UP बिहारमध्ये. तर त्यावेळेस बुद्धांकडे त्यांनी काहीतरी मागितलेलं, काय द्यायचं? बुद्धांनी त्यांना भिक्षापत्र दिले. बुद्धांकडचे भिक्षापत्र असतात तर ते दिलेले आणि त्या भिक्षापत्रावरती त्या नालासोपारा या ठिकाणी त्याला सोपारक बंदर नाव आहे, तर त्याच्यावरती त्यांनी स्तूप उभारलेला आहे. आता स्तूपाचे प्रकार आपण थोडक्यात सांगूया. स्तूप कसे असतात? त्यावेळेस बुद्धांचा महापरिनिर्वाण झाला, बुद्धांच्या ज्या काय अस्थी होत्या तर त्या अस्थींवरती स्तूपांची निर्मिती करण्यात आली, परंतु ती विटांच्या स्तूपांची निर्मिती करण्यात आली. साधे गोलाकार स्तूप असायचे, मध्ये किंवा खाली एक पेटी ठेवलेली असायची, त्या पेटीमध्ये कलश ठेवलेला असायचा, त्याच्या आतमध्ये सोन्याचा एक छोटासा कलश ठेवलेला असायचा, त्याच्यामध्ये अस्थी धातू ठेवलेले असायचे हिरे माणिक मोतीच्या सहाय्याने. पिंपळगाव म्हणून एक स्तूप आहे. ही सर्व आपल्याला माहिती कधी झाली तर हे ब्रिटिशांनी आपल्याला माहिती करून दिली. म्हणजे भारतीयांना त्या लेणीबद्दल बुद्धांबद्दल काहीही माहिती. ज्यावेळेस बुद्धिझम या ठिकाणी ब्रिटिश झाला, नाहीसा झाला, तर ज्यावेळेस या ठिकाणी ब्रिटिश आले त्या ब्रिटिशांनी आपल्याला लेणी म्हणजे काय किंवा ही जी लिपी आहे या लिपीचा अर्थ काय तर तो समजून सांगितलेला आहे. तर ते अस्थि धातू तुम्हाला समजले. त्याच्यानंतर येतं पारिभौमिक. पारिभौमिक म्हणजे बुद्धांनी जे जे वस्तू वापरलेल्या आहेत तर त्यांना पारिभौमिक, त्याच्यामध्ये भिक्षापत्र असते किंवा त्याची काठी असते किंवा असते ते ठेवायचे. आणि त्यानंतर तिसरा एक स्तूपाचा प्रकार येतो तो म्हणजे उपदेशित. उपदेशित म्हणजे काय? बुद्ध या ठिकाणी आलेले आहेत, बुद्धांनी उपदेश दिलेला आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ स्तूप उभारण्यात आलेले आहेत. जर स्तूपाची संकल्पना कळली, स्तूप म्हणजे काय, वरती जर तुम्ही गेला याच्यावरती हरमेकेच्यावरती तर मध्ये तुम्हाला एक खड्डा भेटतो चौकोनी. त्या चौकोनी खड्ड्यामध्ये जे भिक्षापत्र असेल किंवा अस्थी असेल तर त्या ठेवण्यात आलेलं आहे. सम्राट अशोकांनी काय केलं म्हणजे 8 स्तूप होते त्या काळामध्ये. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर 8 राज्यामध्ये युद्ध झाले, सर्वांना माहिती असेल. त्यांच्या अस्थी होते ज्या बुद्धांनी शांतीचा संदेश दिला, त्यांच्याच महापरिनिर्वाणाच्या नंतर लगेच या 8 भागामध्ये बुद्धांच्या अस्थि धातूंची विभागणी केली. त्या 8 अस्थि धातूंवर विटांचे स्तूप बांधण्यात आले. 200 वर्षांचं सम्राट अशोक आले. सम्राट अशोकांनी पूर्ण उत्खनन केलं. ते सर्व अस्थि धातू या लेखनासाठी कशी ज्या वेळेस 2000 वर्षापूर्वी या ठिकाणी भिक्खू असतील किंवा उपस्थित असतील ते काय करायचे, त्या ठिकाणी येऊन या खांबाच्या याच्यातून जाऊन चॅन्टिंग करत त्या ठिकाणी बुद्धांना नमन करून रिटर्न जायचे. मी अनेक ठिकाणी आपण बाजूच्या ठिकाणी जर गेला तर तुम्हाला वेगवेगळे मार्ग पण त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आता ह्या लेणी बोलण्यासाठी दान कोणी ते आपण थोडक्यात पाहूया. लेणी कशी बोलली तर वरतून खाली बोललेली, दगडामध्ये बोललेली. आपण कोणते बांधकाम करत असताना काय करत असतो की खालून वरती करत असतो, परंतु लेणी जी बोलली तर ती वरतून खाली बोललेली आहे. अगदी छन्नी हंडोळ्याच्या सहाय्याने ही लेणी बोलण्यात आली आहे. तुम्ही जर याचा गोलाकार पाहिला, याचा गोलाकार जर पाहिला तर त्यावेळेसचे आर्किटेक्चर होते. आज आर्किटेक्ट शिवाय कोणताही बिल्डिंग बनवू शकत नाही, बरोबर. आजचं जे खोली जर पाहिलं तर तिचं जर माप पाहिलं तर थोडं तरी आपल्याला 19-20 दिसतं. पण ह्या लेणीचं जर मॅपिंग जर तुम्ही केलं तर तुम्हाला इथं थोडं 19 दिसतं. एकदम ॲक्युरेट परफेक्ट लेण्या बोलण्यात आलेल्या आहेत. 2000 वर्षापूर्वी आपले भारतीय हे फक्त बौद्धांचे पूर्वज नाही. आपण बोलतो ह्या लेण्या फक्त बौद्धांच्या आहेत. आपण पूर्वज ऋषी कोण होते आपल्या सर्वांना माहिती आहे. हे सर्व भारतीयांचेच पूर्वज आहेत. लेण्या बोलण्यासाठी भारतीयांनी दान दिले. या ठिकाणी जे जे लोक येतात त्यांचे सुद्धा पूर्वज आहेत की त्यांनी या लेणी बोलण्यासाठी दान दिले. अजून दान कोणी दिलेले आहेत? दान ग्रीकांनी दिलेले. तर ग्रीकांनी दान कसे दिलेले आहेत? त्यातून गोळेगावला नाव सांगितलं तुम्हाला. ग्रीक लोक या ठिकाणी कशासाठी यायचे तर ते व्यापारी कामासाठी यायचे. तर व्यापारी कामासाठी यायचे म्हणून त्यांनी बुद्ध धर्म ज्यावेळेस त्यांना समजला त्यावेळेस त्यांनी
दानांना सुद्धा सुरुवात केली आहे, कारण की बुद्ध धर्मामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असेल, बुद्धांनी स्वतः सांगितलेलं आहे संपदानं धर्मदानं जिना, म्हणजे सगळ्या दानांमध्ये धर्माचं दान हे सर्वोत्कृष्ट आहे. गोळेगावमध्ये ग्रीकांचे एक देवता इरॉस, ती इरॉसची मूर्ती म्हणजे आर्किओलॉजी वाल्यांना ती माहिती. आता तुम्ही जर पाहिलं असेल सर्वांना ग्रीकचं पिरॅमिड माहिती आहे. पिरॅमिड सर्वांनी ऐकलेले आहे, असं त्रिकोणी असते, दगडांचं बांधकाम केलेलं आहे. तर पिरॅमिड समोर आपल्याला स्फिंक्स नावाची एक शिल्प पाहायला मिळते. स्फिंक्स म्हणजे काय, तर ते स्फिंक्स ही ग्रीक संस्कृती आपल्या सर्वांना माहिती आहे 3-3.5 वर्षांपूर्वीची, जगदी बुद्धांच्या काळाच्या अगोदर. परंतु त्या संस्कृतीचा आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा मिलाप कसा झालेला आहे तो आपल्याला या एकमेव जुन्नरच्या एकमेव लेणीमध्ये तुम्ही पाहायला मिळत असेल, या लेण्याद्री लेणीमध्ये पाहायला मिळतो. तो कुठे मिळतो, तुम्ही जर व्यवस्थित जर पाहिलं प्रत्येक खांब बघा, त्या प्रत्येक खांबावर आपल्याला काय दिसते, हत्ती आणि सिंह दिसते. आता सर्वांना माहिती आहे हत्ती आणि सिंह हे बुद्ध धर्मामध्ये खूप महत्वाचे प्राणी किंवा प्रतीक आहे. हत्ती हे बुद्धांच्या जन्माचं प्रतीक आहे, सिंह म्हणजे बुद्ध स्वतःला बुद्धच्या वंशाचे ते शाक्य वंश सर्वांना माहिती आहे, किंवा शाक्य मुनी बुद्धांना बोलता हे सर्वांना माहिती आहे. त्याच्यामुळे आपल्याला बैल दिसतो लेण्यामध्ये, हत्ती दिसतो, हरिण दिसतो. हरिण सुद्धा सर्वांना माहिती आहे जे धर्मचक्र प्रवर्तनाचं, ज्या ठिकाणी मेघदाय मनामध्ये बुद्धांनी प्रवेश केला तर ते हरणाचं प्रतीक. आता या ठिकाणी फक्त हत्ती आणि सिंह दिसतंय का, व्यवस्थित पाहिलं तुम्ही काय काय दिसतंय, व्यवस्थित जर तुम्ही पाहिलं हे शिल्प दिसतंय, प्रत्येकाला दिसतंय. मग काय दाखवतं याच्यात, हत्ती आणि सिंह इकडे, दोन्ही हत्ती इकडे, तिकडे, ते व्यवस्थित बघा ते शिल्प. त्या साईडला आपल्याला सिंह दिसतोय आणि ह्या साईडला आपल्याला चेहरा पण दाखवतो. चेहरा हा एका स्त्रीचा चेहरा आहे, चेहरा हा एका स्त्रीचा चेहरा आहे आणि खाली जे आहे तर ते प्राण्याचं शरीर आहे. जर पाहिलं जे काय काय निर्माण झालेलं आहे ते यातून निर्माण झालेलं आहे, जे प्राण्यांना माणसाचं शरीर, ही ग्रीक संस्कृती. तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं तर कान तुम्हाला दिसतात, कानामध्ये जे महिला घालतात तर ते सुद्धा तुम्हाला दिसतंय. आणि ज्यावेळेस तुम्ही गुगल सर्च कराल स्फिंक्स, त्यावेळेस तुम्हाला मोठं स्फिंक्सचं शिल्प आपल्याला ग्रीक किंवा त्या पिरॅमिडच्या बाहेर आपल्याला दिसतं. आपला जुन्नरचा व्यापार बरोबर चालायचा, ग्रीकांबरोबर चालायचा. तो कसा चालायचा, तुम्ही जर मग सांगितलं नारळ बंदरातून चालायचा. कल्याण बंदर आहे, कल्याण बंदरावर नाणेघाटात येतो आपण. नाणेघाट ही राणी नागरिकांनी निर्मिती केलेली आहे. महाराष्ट्राचं नाव, महाराष्ट्र जे आपण बोलतो ते मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला पाहिजे, तर त्याचे शिलालेख आपल्याला त्या नाणेघाटामध्ये वाचायला मिळतात. त्या ठिकाणी आपल्याला 2000 वर्षांपूर्वीचा टोल पॉट भेटतो. पुढे आल्यानंतर आपल्याला अनेक किल्ले दिसतात, जे सातवाहनकालीन किल्ले, ज्यात आपल्याला जीवदान माहित असेल, हडसर माहित असेल, जे कोरीव किल्ले, आणि आपल्याला या जुन्नरमध्ये आल्यावर झाले दिसतात. तर हे समजून घेतलं पाहिजे. आपला इतिहास हा इतका महत्वाचा आहे आणि या ठिकाणी काही गरज नाही, समजून घेण्याची काही गरज नाही की कोणी लिहिलेलं आहे किंवा काय, किंवा पुस्तकांची सुद्धा गरज नाही. मला जर समजलं की स्तूप म्हणजे काय, तर आपल्याला लगेच समजून येईल की हे बुद्ध आहे. आणि ज्यावेळेस दुसरे लोक या ठिकाणी येतील तर त्यावेळेस आपण त्यांना सांगू शकतो, जर आपल्याला स्वतःला समजलं की हे बुद्धांचं आहे, ते बाजूला त्या ठिकाणी भिक्खू राहायचे, त्या ठिकाणी या ठिकाणी ध्यानधारणा चालायची, या ठिकाणी अनेक परदेशातील लोक सुद्धा येऊन या ठिकाणी ध्यान करायचे, दान द्यायचे. आणि हे सर्वात मोठा आपला हा वारसा जतन करण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे एवढंच सांगेल. आणि आपण सर्वांनी मला या आज बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय.